गुरु शिव शिवा नमने जीवत्व जीवा नुरविशी तेथे देह भावा कैशिने गावा होईल. त्याला सुरुवात करत असताना आपल्या गुरुला नाथ महाराज आणि नमन करताय, गुरुचं वर्णन करताय. कसे आहात तुम्ही? ओम नमो श्री गुरु शिव शिवा. ओम नमो म्हणजे तुम्हाला ओंकार स्वरूप असलेले तुम्हाला नमस्कार असो. नमस्कार केल्याने जीवाचे जीवत्व नाहीसे करून तुम्ही त्याला शिवत्व काय करता? प्राप्त करून देता. अशा प्रकारचं तुमचं ती शक्ती आहे. आणि एकदा का जीवाला शिवत्व प्राप्त झालं तर मग काय नुरविशी तेथे देह भावा. जीवाला शिवत्व प्राप्त होणं याचा अर्थ देहभाव न राहणं, देहभाव न उरणं आहे का नाही. आणि मग देहभावाचा तिथे कुठून रीग होईल, कुठून देहभाव तिथे घुसेल. जीवे घेऊन शिवा देहत्व मोडून देहभावा याही वरी करेशी सेवा हे लाघव देवा नवल तुझे. आणि एक नवल हे देवा तुमचं काय जीवे घेऊन जीवा देहत्व मोडून देहभावा याही वरी करविशी सेवा आहे का नाही. जीवाचं जीवत्व घालून त्याला शिवत्व प्राप्त करून दिलं, जीवाला ब्रह्म केलं म्हणजे एकत्वाला त्याला प्राप्त करून घेतलं, पुन्हा भेद निर्माण केला. आणि त्या देहाकडून पुन्हा सेवा तुम्ही काय करायला लागले? करून घ्यायला लागले. हे नवल आहे तुमचं. जीव घेऊन शंकासुरा त्याच्या वागविषयी कलेवरा होतो रेगोनी मद भितरण माझी या शरीरा वागविषयी. जीव घेऊन शंकासुराला मारलं आणि शंकासुर शत्रू म्हणून मारलं ना त्याला. आणि शत्रू ऐका नाही शत्रूच्या कलेवरा वागविषी ऐका नाही. शंकासुर वधीला चारही वेद घेऊन आला. शंकासुर वधीला. आता शंकासुर त्याचा विचाराचा दोष नव्हता. तो ज्यावेळेला गुरुपुत्र कथा येते, गुरु मुलगा मारला, आपल्या गुरुचा मुलगा मेलेला होता. आणि भगवंतानं सांदीपानी ऋषीकडे प्रार्थना केली की बा तुम्हाला काय गुरुदक्षिणा. त्यांनी सांगितलं अरे कृष्णा तू माझा शिष्य झाला हीच मोठी दक्षिणा आहे. याच्यापेक्षा दक्षिणा काय लागते मला? ज्या ज्या वेळेला कृष्णाचं नाव निघेल त्या वेळेला सांदीपानीचं काय निघणार आहे? नाव निघणार. याच्यापेक्षा मला दक्षिणा तुझ्याकडून काही लागत नाही, कारण ते ओळखत होते साक्षात ब्रह्म आहे. मला काय पण मला द्यायचं नाही काहीतरी. मग ते म्हणजे मला तर काही लागत नाही, पण तुझ्या गुरुमाईला विचार काही लागत असलं तर मग ते गेले विचारलं काय गुरुदक्षिणा म्हणून. त्या माऊलीने सांगितलं कृष्णा मलाही काही लागत नाही, पण माझी एक इच्छा आहे का माझा 12 वर्ष झाले मुलगा मिळालाय आणि तो तुझ्यासारखा दिसत होता. आणि तू आल्यापासून मला काय वाटत होतं की माझा मुलगा वापस आला. आता तू जाणार तर मला माझ्या मुलाची परत उजाळा झाला आणि त्या दुःखालं. नाही तर ते विसरलं होतं, 12 वर्ष झालं म्हणजे विसरलं होतं, पण परत तू आल्यामुळे मला तो उजाळा आला. तो तेवढा आनंदी म्हणजे दोघही पती पत्नी ओळखत होते साक्षात ब्रह्म आहे. नाही तर ही मागणी कोणी करेल का? जर सामान्य समजलं असतं कृष्णाला तर ही मागणी केली असते का? आहे का नाही. मुलगा आणून देण्याची सांगितलं, मुलगा आणून दे. सांगितलं काही अडचण नाही. मग कुठं गेला म्हणजे समुद्रात. तो समुद्रावर स्नानाला गेला होता आणि समुद्रात मेला. भगवंता समुद्राकडे गेले, समुद्राला विचारलं. समुद्रानं सांगितलंय बघा मला तर काय माहित नाही, पण माझ्या पोटात एक खाली शंखासुर नावाचा राक्षस राहतोय, कदाचित त्यानं मारला असेल तर त्याला विचारा. भगवंत गेले खाली गेले. भगवंतानं त्याला विचारलंच नाही का त्यांनाही तसं त्याला वाटलं ते काय कस काय झालं त्यांचं ते बोलणंच नाही झालं. डायरेक्ट युद्ध शंखासुर मारला. म्हणजे विचारायचं होतं नाही विचारलं. त्याने तसा उन्मत्तपणा काही केला असेल, घटना तशी घडली असेल, म्हणजे न विचारताच ते पुढचा कार्यक्रम झाला. त्याला मारलं आणि मारल्यावर देवाने विचार केला अरे अरे अरे. मग ते सगळं पाहिलं भगवंतानं, जरा मागचा विचार केला तर तो सर्वज्ञ. यानं काही त्या मुलाला मारलं नाही, याच्याजवळ काही ते नाही. आणि महाराज याला पण फुकट मारलं. शंकासुराला फुकट मारलं का नाही? फुकट मारलं ना. कारण तो शंकासुर राक्षस होता, पण समुद्रात राहत होता, बाहेर येऊन कोणालाही त्रास देत नव्हता. आणि देव ज्याला जो दुसऱ्याला त्रास देत नाही देवाला त्याला त्याच्याशी काय होईल थोडे देवाचं नाही का नाही. म्हणून भगवंताने विचार केला आपण आता हे केलं, याला फुकट मारलं, पण चूक झाली आपली. आणि चूक झाली म्हणून त्या शंखासुराच्या शरीराचा शंख बनवला आणि तो काय केला आपल्या हातात. देवानं त्याचं नाव हे पांचजन्य. त्या राक्षसाचं पहिलं नाव होतं पांचजन्य नावाचा राक्षस.
आणि तो शंख हातात घेतल्यापासून तो शंखासूर झाला. नाही तर तो अगोदर पांचजन्य नाव होतं त्याचं. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय, पांचजन्य नावाचा. आता तो राक्षस आहे. राक्षस म्हणजे देवाचा शत्रू. राक्षस जे देवाचे शत्रू, बरोबर आहे का नाही? पण महाराज त्या वैर्याच्या कलेवर त्याचा जर त्या शरीराचा शंख बनवला असेल तर तो त्याचं शरीरच आहे. कलेवर म्हणजे शरीर. आणि ते शरीर आजही देव काय करतात? सतत आपल्या हातात वागवतात. अशा प्रकारचा देवा तू दयाळू असलेला आहे का नाही? आधुनिक वाशी ज्ञानोबा याचा दृष्टांत आहे नाही का नाही? आहे का नाही? जेणे हानितला पांपरा तयाचे चरण वासी दातारा ती वैर्याची या कलेवरा अजून वासी अजूनही किंवा असं आहे का नाही? अशा प्रकारचं आहे महाराज. भगवंताचं दयाळुत्व सांगत असताना ज्ञानोबा सांगता, छातीवर लाथ ज्यानं मारली ती छातीवरची लाथ देवानं महाराज त्याला दंड तर दिलाच नाही, पण ती लाथ आजही काय करते? आपल्या वक्षस्थळावर छातीवरती काय करतायत? वाहतायत. अशा प्रकारचं देवाचं दयाळुत्व आहे का नाही? अशा प्रकारे जीव घेऊन शंखासुरा त्याच्या वागविषयी कलेवरा. जीव घातला त्याचा, पण त्याच्या शरीराला काय करायला लागला? तो देवा आजही हातात आपल्या वागवायला लागला. तो म्हणजे शंखासुराचं शरीर हातात वागवणारा एवढा कृपाळू असलेला तू देवा मज भितरा रे गोनी. कुठं घुसलाय तू? आता माझ्या आत जाऊन बसलाय आणि माझ्या शरीरा वागविषयी त्याच तरी हातात वागवतो. माझ्या आत पिसरून माझं शरीर तू काय करायला लागला? आता वागवायला लागला. आता दयाळू आहे तो. सगळ्याच्या शरीरात शरीर कोण चालवायले? तोच आपल्या आत बसून चालवायला का नाही? तोच चालवतोय सगळं आहे का नाही? चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिवी नदी खरी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुकू नको. अशा प्रकारे आहे. शंख मधुर ध्वनी गाजे तो वाजवित्याचे आणि वाजे देवी म्या जे जे बोली जे ते बोलणे साजे नाही. शंख मधुर ध्वनी वाजे. काय शंख गोड वाजतो नाथ महाराज म्हणता, पण वाजवित्याचे आणि वाजे तो वाजत नाही. वाजवणारा मुळं वाजतो. तसं तेव्हा मी जे जे काही बोलतो ते मी बोलत नाही. तू जसा बोलवतो तसं तू काय मी. अशा प्रकारचं नाथ महाराज म्हणताय. माझं काय बोलण्याचं आहे महाराज? ते पहिल्या लग्नात त्या ह्या होत्या ना ते गाणे वाजवायला महाराज. तो हवा फुकणारा फुकायचा, पण ते पुंगाणीतून गाणं निघायचं, पण ते त्याचे बोट चालायचे तसं निघायचं का तिच्या मनानच निघायचं? जसे बोट चाले तसे त्याचे बोट जसे चालतात. तुकोबराय याला दृष्टांत देत असताना तुकोबराय म्हणतात, भावल्या नाचतात पण नाचवणारा काय राहतो? वेगळा. जेव्हा आसुडी तो दोरी भूमीवरी पडे तेव्हा त्याने एखाद्या भावलीची दोरी का जोरात ओढली की भावली पडली. तुकोबराय म्हणतात. 84 लक्ष पुतळ्या नाच विषयी निजतंत्री प्राचीन दोरी स्वप्न. आणि त्या कशा नाचवतो? मग तो नाचवतो म्हणल्यावर त्याच्याकडे तोच जाईल महाराज. तो दोरी धैर्य दिसून ऐका नाही, त्याच्याकडे तोच जाईल ना. कारण एकाची दोरी महाराज गरिबीकडे नाचवायला आणि एकाची श्रीमंतीकडे गाड्या नाचवायला त्याच्याकडे तोच जाईल ना. म्हणून नाट महाराजाचा त्या विविध शब्द आहे. कोणता शब्द आहे महत्वाचा? नाचविषयी काय नाही. त्याच्या मागचं काय? ओम नमो देव खांब सूत्र 84 लक्ष पुतळ्या यंत्र नाचविषयी निजतंत्र प्राचीन दोरी. प्राचीन दोरी ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे अशा नाचवशी. म्हणजे तू अशा मनानं नाचवशी, नाही तर मग त्याच्याकडे दोष जाईल ना. ते दिसत नाही, ते दिसू दे नाही मला. सदाशिवण मी एकदा होतो आहे का नाही? पण ते नाचू लागलं ते भावल्या झाले त्याला. असे भावल्या नाचू लागले ते घोडे लोक पाहिलं त्या भावल्या नाचू लागल्या. ते दिसत नव्हती दोरी ती. एवढं बारीक सूट होतं ते. म्हणजे ते काळा मोरा होता तो दिसतच नव्हता. आणि अशा लोक किंवा असे बोट करायचा बरोबर ते बरोबर नाचायच्या. मी असं जरा लक्ष देऊन पाहिलं मी असा हात घातला असं ओढ त्या सगळ्या पावल्या वर आल्या. असो काय लोक म्हणजे रे त्वरे त्याचा खेळत
आहे की नाही? एवढं का केलं पण त्याला काय करता येईल आता, काय करेल, पण ते दिसून येत नाही आणि द्वारे या सगळ्या काय करतो तो नाचवतो, अशा प्रकारचा आहे. आता माझे शरीर जे चढे ते तुझ्याने अंगी ते मेळे, कर्मेनी पद्धती सगळे सत्तावळे तुझ्याने. आता माझे शरीर जे चढे, माझं शरीर जे चालण्याची क्रिया करतं, जे हलतं बोलतं घेण्या घेण्याची क्रिया करतं, ते तुझ्याने अंगी ते मेळे. कोणामुळं? तू आत बसलेला आहे म्हणून, तुझ्या अंगाचं बळ आहे सगळं ते. कर्मेनी पद्धती सगळे सत्तावळे तुझ्याने, सकळ कर्मेनी पद्धती, पण कोणाच्या सत्ताच्या बळानं? त्याच्या सत्तेच्या बळानं. महाराज याच्यावर काही काही लोकांचा संशय आहे, म्हणून एक सांगतो की त्याच्या सत्तेनं जर कर्म होतात तर आम्हाला पापात्मक क्रियेचं पाप का लागतं? सत्ता कोणाची आहे? माणसं म्हणतात, आपणही म्हणतो आपलाही संशय महाराज. काय संशय? हो वारील अहो सगळं त्याच्या हातात हे, तोच बुद्धी देणार आहे, तोच ज्ञान, बरोबर आहे का नाही? त्याच्या सत्तेचं जर बळ आहे तर मग त्यानं नाही आम्हाला तसं बुद्धी दिली, आम्ही काय करणार आहे? त्याच्या सत्तेवर चालताना मग पाप, मला ज्याच्या सत्तेवर चालतं पाप कोणी त्याच्यावर पडत असतं. तुम्हाला का प्रजेने केलेलं पाप कोणाला भोगावं लागतं? राजाला. का? त्याच्या सत्तेवर आहे. त्या नियम लावायचे होते प्रजेला, प्रजा तशी पापात पापी वागू द्यायची नव्हती, आहे का नाही? अशा प्रकारचं आहे. मग ते त्याच्यावर राहील ना ते, तर त्याचा अर्थ असा आहे सत्ता त्याची आहे, क्रिया कशी करायची ज्याची त्याचं स्वतंत्र हातात. सत्ता त्याची पण क्रिया त्याच्यात. कंपनी गाडी तयार केली का नाही? गाड्या भारी भारीच्या केल्या सदाशिव, तुम्हाला माहिती आता मला 200च्या पुढे गाड्या पळतात, एवढ्या भारी भारीच्या गाड्या 200च्या पुढे आहे ना. त्याच्यानं नवीन रोड झाला तेवढा समृद्धी 200च्या पुढे मला 12-13 तास मुंबईला जायला लागत, 4 तासात गाडी चालली. काय रोड काय त्या गाड्या पळायला लागल्या, बरोबर आहे नाही? एवढे पळायला. मग याकडे काय केलं, जे गाडी पळवली मला मालकानं सांगितलं काही कामांचा तो गेला, मला गाडी नेली त्यानं सगळी ठिकाणच केली, ठोकलीच पुढे गाड्या ठोकली. मालक आला, मालक कोणावर दिसत ना कस काय चालवणार, कस काय चालवणारा मला आवाज करायचा नाही. कंपनीनं पळवण्याची ताकद दिली, पळवण्याचं त्या गाडीच्या हातात होतं पळणं, जेवढी पळाली तेवढी पळाली. अरे तेव्हा म्हणला चंडाला कंपनीनं पळवण्याला ऍक्सिलेटर दिलंय, पण पुढून काय आल्यावर ब्रेक बी दिलंय ना. गाडी जरी कंपनीनं पळवण्यासाठी दिली तरी ब्रेक कशासाठी दिलंय? आणि ते कोणाच्या हातात आहे? गाडीच्या का चालवणाऱ्याच्या? मला कर्म जरी त्याच्या सत्तेवर होतं, सत्तेनं त्याच्या होतं, तो करत नाही, हे लक्षात घ्या. सत्तेनं त्याच्या होतं आणि त्याच्या सत्तेनं कोणतं कर्म करून घ्यावं हे त्यानं सांगितलंय ना, त्याच्यामुळे ग्रंथ आहेत ना. आणि ते जे करू नका म्हणून सांगितलं तिथं आपण आग्रहानं ब्रेक मारावी, आणि जे करावं सांगितलं तिथं सुसाट पळवावी, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्या सत्तेवर होतं, सत्तेवर त्याच्या होतं. आणि मला म्हणून त्याला दोष लागत नाही, कारण ते कर्म करायचं कसं नाही, जीवाचं ज्याचं त्याला काय दिलंय? स्वातंत्र्य दिलंय, अशा प्रकारचं आहे. त्याला नियमही घालून दिलेत ना अगोदर, मग त्याच्यात सत्तेनं त्याच्यात चालतं सगळं, काही हरकत नाही. लाईनच्या सत्तेनं फॅन चाललाय. कोणाच्या सत्तेनं चाललाय? लाईनच्या सत्तेनं. पण मग चालवणारानं त्याला वायराला धरूही नाही. म्हणजे ज्याचा वापरकर्त्याच्या हातावर आहे, सत्ता जरी त्याची असेल तरी वापरकर्त्याच्या हातावर ते वापरायचं कसं. तसं शरीर त्याच्या सत्तेनं चालतं, पण आपल्याला कर्म करण्याचं ज्याला त्याला काय दिलेलं आहे? स्वातंत्र्य दिलेलं आहे. मला ज्याला देव स्वतः कोणाच्या स्वातंत्र्यावर गदा घालत नाही. तुम्हाला स्वातंत्र्य कर्म करण्याचं, तुम्ही कोणतेही कर्म करू शकता. देव तुम्हाला आपल्याला येऊन म्हणणार नाही की तुम्ही हे करा ते करू नका, अडवणार नाही, थांबवणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, फळ भोगण्यात स्वातंत्र्य नाही. होती का नाही? पण फळ भोगण्यात मात्र आपण स्वतंत्र नाही. करायचं ते करा, तुम्हाला जसं फळ तसं मिळणार आहे. मला तसंच आहे. त्या भुईमुगाच्या शेंगा काढायला बाहेर जातात, 4था हिस्सा का 5वा हिस्सा 1 किलो थैली भरायला कुशात झाल्या. वंत मोजून काट्यावर गेल्या. माणूस लय भारी होता, काट्यावर म्हणला मोजून एक शेंग कमी कोणाला द्यायची नाही, जास्त नाही.
एक थैली भर आली आणि 1 किलो शाजीतच आली. गोवा काय चांगला आहे का? थैली भर दिल्या मुली कुशाच्या. अहो बाई तो कुशा का आल्या तू कुशा आले असंच आहे ना ते. तसं देवाला शियच नाही द्यायच्या. देव चांगला आहे का ना, आम्हाला श्रीमंत केलं ना, आम्हाला गरीब केलं, त्याला सुखी केलं ना, आम्हाला दुःखी केलं. जे केले कर्म झाले हे नाही आले सदा शिकवा तेच सकारात्मक पुन्हा त्याच्यात काहीच नाही अशा प्रकारचे. म्हणून सत्ता बळे त्याच्या सत्तेच्या बळावर चालतं सगळं. माझे देहीचे मग पण त्याचे काय उपकार झाले आपल्यावर? अर्ध्यान सत्ता काढून घेतल्यावर वाईट ते करू शकत नाही, चांगलं नाही ना. म्हणून त्याचे उपकार माझे देहीचे जे मी पण ते तूच झालाशी आपण तुझ्यानी प्राणी प्राण माझ आई जाण चळे देवा. माझे देहीचे जे मी पण ते तूच झालाशी. आता माझ्या देहातला जो मीपणा आहे तो मीपणा मी राहिला नाही तर मीपणाही काय झाला तू. मी आता मी म्हणत नाही तू कोण आहे असं जर विचारलं तर मी म्हणतोय मी वासुदेव तत्वता. मी म्हणत नाही मी आता हम काय. मला कोण विचारलं तू कोण आहे तर मी काय म्हणतो मी वासुदेव, मी विठ्ठल, मी पांडुरंग, मी असं म्हणतो. म्हणजे मला मी कोण झाला तू झाला अशा प्रकारचा आहे. तू झालाशी आपण तुकोबरायला कोणीतरी विचारलं तुकाराम महाराज कोणत्या गाव असे आले तू मोठा गांधावाला बाबा दिसतोय, इना गिना चांगला दिसतोय, जे हरी कुठले बाबा. तुकोबराय म्हणतात काहीच मी नव्हे कोणी गावीचा एकला ठाईचा ठाई एक. मी कोण्याच गावचा नाही आणि मी काहीच नाही, मी एकटाच आहे. एकटा मुळातही एकटाच होतो ना. आजही काय एकाला ठाईचा एकला आणि ठाई एक. मुळातही एकटाच होतो आणि आजही काय एकटाच आहे. कुठं निघाले तुम्ही? नाही जात कोठे येत फिरून या. आहे का नाही? कोठे जात नाही कोठे फिरून येत नाही. नाही जात कोठे येत फिरून या. अहो घ्यायची वाया विन बोल. तुम्ही काही खरं समज येडे आता त्याला वाटलं मी विचारलं चेष्टा करायला. खरं सांगा ना तू बरोबर म्हणतो तुम्हाला खरं सांगू का? हो पुसने ते पुसा पांडुरंगा का म्हणे नो हे दिसतो मी तैसा. पुसने ते पुसा मी कसा आहे हे कोणाला जाऊन विचारा? पांडुरंगाला विचारा. मला माहित नाही मी कसा आहे. अशा प्रकारचे जे आहे ते तुझी झालाशी आपण तुझ्याने प्राण माझा हे जाण चढे देवा. अरे तुझ्या प्राणामुळे माझा प्राण चलन करायला लागला. अशा प्रकारचं दृष्टी जे काही देते ते तुझ्याने ज्ञानोन्मेखे. श्रवणी जे काही ऐकेन ते नेटके अवधान तुझे. डोळ्यानं जे काही पाहतोय देवा ते तुझ्या जे मला या डोळ्यानं काही ज्ञान होतं ते तुझ्या ज्ञानामुळे ज्ञान होतं. कानानं जे ऐकतो ते तुझ्यामुळे ऐकतो. अशा प्रकारचे रसना जे काही चाके ते तुझ्याने स्वादमुखे. बुद्धी जाणणे चोखे ते या तिनिके वेदकत्व तुझे. जिभेला जी चव येते ते तुझ्यामुळे येते. स्वाद ऐका नाही बुद्धी काही जे शुद्ध अशुद्ध जाणते ती कोणामुळं? तुझ्यामुळं जाणते. बुद्धी तरी काय महाराज बुद्धी जडच आहे ना. बुद्धी कुठं लगे एखादी चेतन आहे. बुद्धी जडच आहे का नाही. पण जड बुद्धीकून चेतन कार्य करून घेण्याचं काम कोणामुळे आहे? त्याच्यामुळे. बुद्धी काय कधी काय काय बुद्धी का लगेच चेतन थोडीची आहे का नाही. बुद्धी काय ब्रह्म थोडीची. बुद्धी ब्रह्म आहे का? ब्रह्म नाही. मन ब्रह्म आहे? मन नाही. मन नाही तर मग देह ब्रह्म आहे का? मग अलीकडे मग अलीकडे तर मग तर लगेच नाही आहे का नाही. अलीकडे लगेच नाही. मग इकडून तिकडे गेले काही मग हे का ते का अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आहे का नाही. सात कोश आहेत. मग हे का अन्नमय कोश म्हणजे देह ब्रह्म आहे का. त्याच्या आत थोडं गेलं की मनोमय कोश आहे का नाही. मग बुद्धी. अशा मनपणे अति चपळ तेही तुझ्याने अंगी केवळ. विवेको प्रबळ नाते सोजळ तुझ्याने. मनपणे अति चपळ तेही तुझ्याने अंगी केवळ. अरे मनाच्या ठिकाणी जो चंचलपणा आहे तोही बळ कुणाचा आहे देवा? तुझंच बळ आहे. विवेको प्रबळ अति सोजळ तुझ्याने. विवेकाच्या ठिकाणी मला विचाराच्या ठिकाणी विचाराची शक्ती कोणामुळे आली देवा? तुझ्यामुळेच आली. वाचा जे जागृती वाचा जे काही होते ते वाचिकत्व तुझ्याने शब्दे. वधूजने उद्वते ते तुझ्याने प्रबोधे प्रबोधू. वाचा जे काही बोलते तेव्हा ते तुझ्याच शक्तीनं बोलते आहे का नाही. मला जे शब्द येतात
ऐक ना, वाच्यातून जे शब्द येतात ते शब्द तूच आहेस, तुझेच आहे. आणि बोधूजने उद्भवते, त्या शब्दातून जे अर्थ ज्ञान होतं ते कोणामुळं? तुझ्यामुळं, तूच आहेस ते. अशा प्रकारचं आहे. जागृती जागे तुझे निहारिके, स्वप्न स्वप्न तुझे देखे, सुषुप्ती सुखावे जेणे सुखे पूर्ण संतोखे तुझे. जागृती जागे तुझे निहारिके, जागृती जागेपणात आनंदित होते तुझ्यामुळं, स्वप्न स्वप्नात पाहत ते तुझ्यामुळं, सुषुप्तीतही सुखाचा आनंद होतो तो कोणामुळं? तुझ्यामुळंच होतो. मी जे जे विषय भोगी ते भोगते पण तुझे अंगी, तुझे नेत संयोगी संयोगी, मी पण हे जगी वर्तविषयी मद. मी जे जे विषय भोगी ते भोगते पण तुझे अंगी, मी जे जे विषयाचा भोग घेतो तो भोगतेपणा भोगता मी जरी श्रवण करत असताना इंद्रिय, मी म्हणजे इथे इंद्रिय जरी श्रवण करताना दिसत असले तरी त्याचा भोगतेपणा भोगता कोणी? जीव आहे. इंद्रियात भोगतेपणा नाही, इंद्रियाला काय नाही, इंद्रिय फक्त तिकडं त्याचं हे करतात. खरा भोगता कोण आहे? तो सुख दुःखाचा उगाना, जे मन, जीव आणि इंद्रिय याचं ज्ञानोबरायांनी त्रिसूत्री केली. इंद्रिय विषयाचं सेवन करतात बाह्य, त्यांना सुख दुःख कळत नाही, मग ते जीवापर्यंत जात. पण जीवापर्यंत, इंद्रियापासून जीवापर्यंत नेण्याचं काम जे मधातलं करतं त्याला काय म्हणतात? मन. हे सुख, हे दुःख, हे मैळ, हे बुद्धीचं कार्य सांगितलं. हे मैळ, हे चोख, हे जाणणे जे निर्दोख, अशा प्रकारचं मग ते मन तिथं ते करत राहत कुठाना तिकडे घेऊन जात. माझे करुणी खांबसूत्र तू दादाशी सूत्रधार, हलवून निज सूत्रण कर्मे चित्र करविशी. माझे करुणी खांबसूत्र, माझ्या बाहुली तयार केली आणि तू ती बाहुली काय करायला लागला तेव्हा? तू आता नाचवायला लागला. आणि आपल्या कलेनं ते कर्मे विचित्र करविशी, आहे का नाही? विचित्र कर्मे करविशी, वेगळे वेगळे कर्म तू करून घेतोय. ऐशी श्री जनार्दना जग क्षेत्रविल्या चित घना, कृपाळुनी जगत जीवना, नमन श्री चरणा तुझे तूच. अशा जनार्दन स्वामी महाराज ब्रह्म म्हणून आपल्या गुरुचं इथं वर्णन केलेलं आहे. असे स्वामी जनार्दन स्वामी महाराज, जग जे चेतन आहे ते तुमच्यामुळे आहे. याचं जड आहे, जगत सगळं काय आहे? जड आहे. पण जगत चेतनाचं कार्य करायला ते कोणामुळं? चेतन गुण तुमचा आहे. अशा प्रकारे अशा कृपाळू असलेले जनार्दन स्वामी महाराज तुमच्या चरणाला मी नमस्कार करतो. या परिमत माझी तू चाळिता, चाळकत्वे करविषय ग्रंथा, तेथे मी एक कवित्व करता, हे जाणावी तत्वता स्थूल बुद्धी. सगळाच ग्रंथ जर तुम्ही करून घ्यायला लागले आणि मी जर म्हणत असेल की मी ग्रंथ केला तर ही माझी स्थूल बुद्धी आहे, वरवरची बुद्धी आहे. ही खरी ज्ञानाला जाणणारी बुद्धी नाही, वरवरची बुद्धी. एका एको जनार्दनी, की जनार्दन एकपणी, एक पृथक नामाची लेवणी एकपणी मिरविशी. तू एका एकू जनार्दनी, की जनार्दनू एकपणी. एका म्हणजे एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी. हे जनार्दन आणि एका हे दोन नाही, हे खरे काय आहे? एक आहे. पण नामाची लेवणी एकपणी मिरविशी. पण दोन नावाचे अलंकार एकाच अंगावर घालून तुम्ही मिरवायला लागले. किती किती आता इथे गुरुचं वर्णन केलंय, पण आपल्याला किती मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे, किती मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती महाराज मोठ्या सिद्धांताला इथं नाथ महाराजांनी हे दिलं बघा. थोडा मोठा सिद्धांत सहज सोडून टाकला की ब्रह्म एक आहे, पण मग शरीर अनेक दिसतात ना. मग अनेक शरीर जर अनेकत्व दिसत असेल तर मग त्यातलं ब्रह्म एक कसं मानायचं? नाथ महाराज म्हणताय इथं या प्रश्नाचं उत्तर नाही, पण याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटतं. एखादी माऊली समजा आणि तिनं काय केलं, अंगावर जेवढे अलंकार करत असतात तेवढे घातले. अलंकार एक आहेत का अनेक आहेत? आणि शरीर एका शरीरावर जसे अनेक अलंकार शोभतात, अलंकारानं शरीर अनेक होत, अलंकार अनेक झाले तरी शरीर अनेक होत नाही. आणि एखादा अलंकार काढून फेकला म्हणजे शरीराचा नाश होत नाही.
किंवा एखादा वाढवला म्हणजे शरीरात काही भर पडत नाही. तसं ब्रह्म एक आहे आणि सगळे जीव त्या एका ब्रह्मावरचे काय येत अलंकार. एखादा अलंकार देह गळूनही पडला तरी त्या देहावर काही परिणाम होत नाही आणि एखादा जन्माला आला वाढलाय बी तरी तिथं काही फरक पडत नाही. अशा प्रकारचं आहे. एका एको जनार्दनी या पृथक नामाची, पृथक म्हणजे वरवरची नामाची लेवणी नामाची लेवणी पण एकपणे मिरविशी. पण आपण आतून काय आहोत महाराज? जनार्दन स्वामी गुरुवरी महाराज आपण एक आहोत. जेवे कनकाचे भूषण की भूषणे कनक संपूर्ण तेवे एका एके जनार्दन एकत्वे जाण जनार्दनाची. कनकाचे भूषण की भूषणे कनक संपूर्ण. महाराज सोन्याचे अलंकार केले तर त्या अलंकारात संपूर्ण काय आहे? सोन्याचे. ही आकाराशीची भिन्न. घेता तरी सुवर्ण घ्यायची. हे आकार भिन्न आहेत. घेता तरी सुवर्ण घ्यायची. हे भेद वरवरचा भेद आहे. सोने सोनेपणा गुणे न यताची झाले लेणे. त्याच्या सोन्यात काही कमीपणा आलेला नाही. सोने सुवर्णाचे सुती वविले तैशे मिया जग धरिले सबाय भिंतरी. अशा प्रकारे माऊली म्हणते. ऐकोनी विनवणी. कनकाचे भूषण की भूषणे कनक संपूर्ण. सोन्याचे अलंकार केले आणि त्या अलंकारात पूर्ण काय सोन्याचे आहे का नाही. देवी एका आणि जनार्दन एकत्वे जाण जनार्दनाची. तसा एका वेगळा आणि जनार्दन वेगळा असं वरून अलंकार वाटतो पण वस्तुतः हा दोघं काय आहे? एकच आहे. ऐशे ऐकोनी विनवणी सद्गुरु तुष्टला संतोषणी. येथे भिन्न भिन्न श्वासने न लगे निरूपणी करावे तो. हे अशी स्तुती ऐकली आणि महाराज सद्गुरु तुष्टला संतुष्ट झाले जनार्दन स्वामी. म्हणजे नाद भागवत लिहित असताना जनार्दन स्वामी समोर होते. निवृत्तीनाथच समोर होते असं आपल्याला माहिती आहे कारण ते स्पष्ट आहे. इथं निवृत्ती महाराज जनार्दन स्वामी सुद्धा काय होते नाथ महाराजाच्या पुढं स्पष्ट होते. कारण तुष्टला आनंदित झाले आणि संतोष पावले आणि येथे भिन्न भिन्न स्वसने न लगे निरूपणी करणे येतो. आणि बोलले महाराज ते बोलले डायरेक्ट बस झाला. आता वेगळे दृष्टांत देऊन याचं निरूपण करण्याची काय नाही आता गरज नाही. जेव्हा कापुराची आगी झगटे तेव्हाची कापुरत्व खुंटे. सत्शिष्याची सद्गुरु भेटे तेव्हाची भेटे भिन्न भेटो. हे काय सांगावं लागतं का? जनार्दन स्वामी म्हणले अरे कापराला आगीची भेट होणं म्हणजे त्याचा कापूरपणा नाही हिस्सा झाला का? 7-8 दिवस 2-4 महिन्यात गेला ते काय ओलं लाकूड आहे का? तो गुजाला कापुराला धक्का लागला महाराज कापूर राखही शिल्लक राहत नाही. कापराचं एक नवल आहे की राखही काय राहत नाही. उजळले ज्योती स्थायीच समाप्ती. जाग्यावर समाप्ती का आला अशा प्रकारे. तसं सद्गुरु शिष्याला गुरु भेटले की त्याचं भिन्नत्व निघून जातं. शिष्याला गुरु भेटले की त्याचं भिन्नत्व निघून जातं. चल शिष्य ते काय मच्छिंद्रनाथ कहे जालिंद्रनाथ चलो असे शिष्य नाही. 2 शब्द वापरले. शिष्यालाही एक विशेषण लावलं आणि सद्गुरूलाही एक विशेषण लावलं. नुसता शिष्य गुरु म्हटलं नाही. सद शिष्याशी सद्गुरु भेटे. शिष्य सत्शिष्य आणि पुन्हा गुरु कसा सद्गुरु. सत्शिष्याशी सद्गुरु भेटे तेव्हाची फिटे भिन्न भेदो. तेव्हाची फिटे त्याच वेळेला भिन्नत्व काय होऊन जातं गुरु आहे का नाही. अशा प्रकारचे जेने भेदे भिन्न भेदो तो श्री भागवती निज बोधो. वसुदेवा प्रति नारदो सांगा संवादो इतिहासाचा. जेने फिटे भिन्न भेदो अशा प्रकारचं भिन्नत्वाचा भेद निघून जाईल असाच प्रकारचा बोध या भागवतात केलेला आहे. जनार्दन स्वामी म्हटले आणि ते सांगा. वर्णन बस झाला आता. ते सांगा. काय सांगा? वसुदेवा प्रति नारदो सांगता संवादो इतिहासाचा. वसुदेवा प्रति नारदो इतिहासाचा संवादो सांगता आहे की नाही. नारद वसुदेवाला जो मागचा इतिहास सांगतायत. इतिहास म्हणजे ब्रह्मज्ञान जे ज्ञान सांगतायत ते
ज्या इतिहासाचा अर्थ परिसता प्रगटे परमार्थ स्वानंद बोध हृदयातन श्रवणी सदुदी श्रोते होती. इतिहास शब्दाचा अर्थ आहे का नाही अशा प्रकारचा वरवरचा घेतील कोणी म्हणून पुढची ओवी नाथ महाराज घालतात. ज्या इतिहासाचा अर्थ परिसता प्रगटे परमार्थ, या इतिहासाचा अर्थ परिसता, वरवरच न परिसता अर्थ एकाग्र होऊन त्याचं पद जर ऐकलं तर काय होतं. नाथ महाराज म्हणतात परमार्थ प्रगटे, परमार्थ म्हणजे साक्षात ब्रह्म, त्याच्या पुढे काय होतं भगवंत प्रगट होतो. स्वानंद बोध हृदयात श्रवणे सुगती श्रोते होते आणि हृदयात सत स्वानंद बोध आपल्या मूळ स्वरूपाच्या आनंदाचं ज्ञान सतत काय राहतात जागृत राहतं. नेहमी नेहमी ऐकत राहिलं की आपला आनंद वेगळा आपला त्याचा स्फुरण होत राहतं. तो श्रोते संत समजाव म्हणते कैसा नावलाव सद्गुरु स्तवनी ब्रह्म भावन साधीला आवा भेदत्वे. तो श्रोते आणि संत होते तिथं ऐकायला मला संत श्रोते, तिथले संत श्रोते सगळे संत महात्मे होते आणि त्यांना आनंद झाला. काय म्हणले महाराज नाथ महाराजांचं नवले की स्तवनातूनच ब्रह्मभाव साधला. आता पुढचं ऐकायचीच गरज नाही राहिली, ऐकायची गरज नाही राहिली म्हणजे बंद नाही करायचं. पण ते म्हणले की स्तवनातच काय साधला ब्रह्मभाव अभेदत्वे साधिला. हे सद्गुरूची विनवणी की ब्रह्मसुखाची खाणी परिसता प्रेम बोलणी निजली आहे सज्जनाची. अरे हे सद्गुरूचं वर्णन केलंय का ब्रह्मसुखाची खाण काढली या वर्णनातून. हृदयाचे विसाद शब्द सुखे मनो येती वेद हृदय सच्चिदा काय सदेह सच्चिदानंद कानो हवे कानो हवे कानो हवे. ऐका हे संताचं वर्णन नाही बरं का, ही गोवी संताच्या वर्णनाला लावल्या जाते नेहमी. संताचं वर्णन नाही म्हणजे वर्णन या काय अर्थ ते संताला लागतं पण मुळात त्याचा विषय दुसरा आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवानी तिरम तिरमम या श्लोकाची खालची ओवी आहे ना. त्या श्लोकाच्या खालची नाही निघते का. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नितीर मतीर मम. ऐका नाही या बोला संजीव म्हणे जे येरे राचे मी येणे पर आयुष्य तेथे जिने. याची सुरुवात झाली आणि पुढं 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 गेल्यावर तयाच्या गावीची या नदी गावीची या नदी अमृते वाहाव्या नवल काही राया विचारी पा तयाचे विसाद शब्द सुखे मनो येती वेद तरी ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. ही ओवी त्या श्लोकाच्या खालची त्या श्लोकाच्या खालची ओवी आहे. तर इथं असं म्हटलंय महाराज ओवी विषय असा आहे की कृष्ण विजय स्वरूपनी जांगली तो राहिला जेने भागे तै जयो लागे वेगे ते त्याच्या विजयो नामे अर्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो श्रेयशी विजय निक्षेतो ते त्याच्याशी तयाची देशीच्या झाडी कल्पतरू ते होडी न जिनावे काय एवढी माय बापे असता. अरे कृष्णासारखा बाप ज्याला आहे आणि लक्ष्मी सारखी माय ज्याला आहे त्या लेकराचं काय होणार नाही. म्हणजे कृष्ण भगवान की जय. तर ते न जिनावे काय एवढी माय बापे असतात. कृष्णासारखा बाप ज्याच्या बाजूला उभा आहे आणि लक्ष्मी सारखी माय ज्याच्या बाजूला उभा आहे काय होईल त्यांचं ते पाशाने आगळे चिंता रत्न कानवावे. ज्याचे मायबाप ते येतं त्याच्याजवळचे दगड चिंतामणी का होणार नाही. ऐका नाही ते भूमिके का नाही यावे सुवर्णत्व. अरे हे मायबापा असल्यावर त्याच्या जमिनीला सोन्याचं रूप का येऊ नये म्हणजे त्यानं पाय ठेवलेली जमीन सोनं का होऊ नये. त्याच्या गावीची नदी अमृते वाहाव्या. हे ज्याचे मायबाप आहे त्याच्या गावातल्या नद्यात पाणी नाही वाहायचं का नाही वाहणार अमृत. असे मायबाप असल्यावर का वाहणार नाही. ते भूमिके का नाही झालं. नवल काही राया विचारी पा. हे नवल आहे का राजा. हे संजय सांगतो राजा हे नवल आहे. याचा अर्थ आहे वर्णन कृष्णन इकडून यांनी
इकडून वर्णन येते. अंगीकार ज्यांचा केला नारायणे इकडून वर्णन येते, इकडून तिकडं नाही. पण आपण ती नेहमी इकडून लावतो, ते खरं तिकडून येत. दयाचे विसार शब्द सुखे मनो येती वेद, ते सदैव सच्चिदानंद का नाव आहे. अशा प्रकारचं पुढेही त्यांचं पै स्वर्गापर्ग दोन्ही ये पदे ज्या दयादिनी तो श्रीकृष्ण बाप जननी कमला जया. तो बाप श्रीकृष्ण आणि जननी कमला म्हणजे लक्ष्मी माता. ऐका नाही, मनोनी जिया बाई उभा तो लक्ष्मीचा वल्लभा, तेच सर्व सिद्धी स्वयंभा येरमी नेने. अशा प्रकारचं संजयानं पुढे ते सांगितलेलं आहे. तो श्रोतेचा समुदाय सांगितलं महाराज श्रोत्यांनी, महाराज तुम्ही ब्रह्मसुखाची खाणी, ब्रह्मसुखाची खाण या विनवणीतून काढली. परिसता सप्रेम बोलणी रिझली आईनी सज्जनाची. आणि सगळ्या संत महात्म्यांची बुद्धी काय झाली आता, शांत झाली. आईनी रिझली शांत झाली. आता पुन्हा काही जाणण्याचं तिथं हे का नाही, झालं राहिलं नाही, काही राहिलं नाही. विनवणी की या देश भाषावाणी उघडल्या परमार्थाची खाणी, बोल नव्हे स्पर्श म्हणे लागता श्रवणी पालटे देव. महाराज या मराठी भाषेत परमार्थाची खाण उघडली नाथ महाराज तुम्ही. अशा प्रकारचं म्हणू लागले संत महात्मे. हे बोल नव्हती हे स्पर्श म्हणी लागता श्रवणी पालटे जीव. महाराज हे शब्द नाही तर हा मणी आहे, मणी. आणि कोणता कसा मणी आहे, हा स्पर्श मणी आहे. शब्द रूपी स्पर्श मणी म्हणजे तुमचा शब्द हाच कोणीतरी महामणी आहे. आणि काय करतो तो मणी, जसा सोन्याला लोखंडाला हे लागला परीस, त्याचं काय करतो सोनं, तसा तुमचा शब्द रूपी हा मणी त्याच्या कानात घुसला, जीव पालटे, त्याचं जीवत्व काय होऊन जातं, निघून जातं. या परिस्थिती भागवती अनुभव मागा स्थिती ती कथेची संगती लावी सुनिश्चिती अर्थाव होते. अशा प्रकारचं भागवत अनुपम्य आहे, आगाध स्थिती आहे. आणि ते कथेची संगती आता आम्हाला लावून द्या. म्हणजे मागच्या अध्यायाची आणि आध्यायाची ऐकून संतांचे वचन श्रीवंदनी त्यांचे चरण. पुढील कथा निरूपण श्रोती सावधान परिसावे. संतांचं असं ऐकलं. नतमहाराजांनी त्यांना नतमस्तक झाले, नमस्कार केला. आणि पुढचं निरूपण करण्याकरता आता श्रोत्यांनी सावध व्हा ऐकण्याकरता. येथे तृतीय अध्यायाचे अंती निरूपिता तांत्रिक भक्ती भजावे आवडेल ती मूर्ती रायाचे तदर्थी प्रश्न स्फुरला. ते तृतीय अध्यायाच्या अंती निरूपिता तांत्रिक भक्ती. मला तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी भक्तीचं काय केलं वर्णन, पण यथार्थ भक्तीचं वर्णन केलं. मग भजावे आवडेल ती मूर्ती आणि मग ते आपण तसं त्या भगवंताची भक्ती करावी असं राजाची इच्छा झाल्यामुळे पुढचा प्रश्न केला. ठीक आहे, तशी इच्छा झाल्याशिवाय पुढचा प्रश्न केल्याचा नाही. आपल्याला महाराज एखाद्याने जर एखादी वस्तू सांगितली आणि ती जर घ्यायचीच नसली तर आपण पुढचं विचारत नाही, विचारत नाही, विचारूही नाही. विचारत नाही म्हणण्यापेक्षा विचारतात काही काही माणसं, पण विचारू नाही. आपल्याला ज्याची गरजच नाही ते विचारू नाही. का नाही, कुठून आणलं, केवढ्याला आणलं, काय किलो आणलं, कसं आणलं, कुठं भेटतं, पाहू दे बरं, जड आहे का, हलकं आहे का, नीट आहे का, काय आहे का, तुम्हाला आणायचं का, आपल्याला कशाला, इतके कुठं नाही कशाला, टाइमपास काय करायचं म्हणून. तर तिथं जायचं म्हणून त्यांनी विचारलं. ठीक आहे, देव एकचित्री जगती त्याच्या किती अवतार मूर्ती. राजा तो प्रश्न पूर्ण झाला. देव एकचित्री जगती त्याच्या किती अवतार मूर्ती जन्म कर्म अनेक व्यक्ती हे मुनी प्रतिपुसतो. काय विचारलं, देव एकचित्री जगती तिने लोकात जर देव एक आहे, एको काय एको हम सर्व भूतेषु गुढा आहे का नाही, एक आहे तो. तर त्याच्या किती अवतार मूर्ती, मग अवतार किती झाले त्याचे, कसे अवतार घेतले, त्याचे जन्म काय, त्या अवताराला येऊन कर्म काय केले, अनेक अनेक जे असे त्याचे प्रकार आहे हे आता राजाने विचारायला सुरुवात केली. राजा विचारतायत मुनीश्वराचे आगाध ज्ञान त्याईवरील रसाळ निरूपण त्याने रायाचे वेधले मन. प्रश्नावरी प्रश्न या लागे पुशे. काय झालं, मुनीश्वराचे आगाध ज्ञान. मला प्रश्न विचारला एखाद्यानं आणि पहिल्याच प्रश्नाचं उत्तर बरोबर नाही मिळालं तर दुसरा विचारतो का, पहिल्याच समाधान नाही झालं तर दुसरा विचारून फायदाच काय, बरोबर आहे का नाही. पण मुनीचे आगाध ज्ञान, हे मुनी जे नवयोगेश्वर आहे त्या मुनींचं काय ज्ञान आगाध आहे. पुन्हा एखाद्याचं ज्ञान आगाध आहे पण प्रश्न सामान्य.
मग त्यालाही सांगा वाटत नाही, उद्या आहे म्हणून पाहू नंतर जाते उद्या. त्याहीवरील रसाळ निरूपण. पुन्हा निरूपणही काय करतात ते रसाळ करतात. आणि मला काय असतं, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, आपल्या भाषेत मिळालं, आपल्याला समजलं असं मिळालं, तर मग माणसाचं मन त्या तिकडं काय होत जातं, आपोआप वेधल्या जातं. तेने रायाचे वेधले मन. आता ज्या विषयात आवड आहे त्या विषयातलं जर यथार्थ वर्णन चाललं तर मग त्याला तिथं काय होतं, आवडतं. तुम्ही पहा, तुम्ही पत्रिका स्वतः केवढ्या सप्ताह असतो त्या पत्रिका लावा, लोक आधी काय पाहतात, कीर्तन करा. मला प्रत्येक कीर्तनाला प्रत्येक माणसं जात नाही, जातात का? इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला येणारे लाडगुरूच्या कीर्तनाला येतात का? आपली आपली आवड, आवड आपली 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 आवड नाही, आवड आपली येत नाही. पण मग ज्याला ते कसं असं त्या विषयाची आवड आहे आणि त्या विषयाचं जर तोंड भरून यथार्थ वर्णन असेल, आपल्याला विषयाची आवड आहे आणि ज्या कीर्तनातून विषयाचं यथार्थ वर्णन चालतं, म्हणजे यथार्थ वर्णन म्हणजे विषय खरे कसे आहेत असं नाही, विषयच खरे येत असं. दाबून चालला खरं झाले, जाऊ दे, आपल्याला काय करायचं. प्रश्नावर प्रश्न यायला की खुशी आणि पुन्हा प्रश्नावर प्रश्न मग विचारत जातात. समाधान होत गेलं, आनंद भेटत गेला, पुढचे प्रश्न सांगणारालाही आनंद यायला, पुढचे प्रश्न विचारतात, आहे का नाही? आता तर काय म्हणा जातं, कोणी मध्ये आता तर एक सिद्धांत सुरू झाला, आता दुसरा सिद्धांत काय, माणसानं साधं राहायचं नाही, भावकीच्या द्वारावर राहायचं. त्यांनी 5 लाख 15 लाखाची गाडी घेतली, आपण 25 ची घ्यायची, चांगले कपडे, बायको बाजूला बसून, अरे हो याला परमार्थ वाचून. तो म्हणे देवादी देवहरी, ऐका नाही, तो म्हणे देवादी देवहरी सोलिले कैशी जन्मे धरी, स्वेच्छा जी जी कर्मे करी, ती अगाध थोरी मत सांगा. तो म्हणे देवादी देवहरी. तो म्हणे, कोण म्हणे, राजा म्हणे, काय म्हणे, देवादी देव हरी. लो हरी म्हणजे भगवंताचं नाव, असा देवाचा आदिदेव, देवा आदि देवा जगत्रय जीवा करियेशी केशवा विनंती माझी, असा देवा आदि देव असलेला सोलीला कैशी जन्म धरी, आपल्या लीलेनं जन्म कशा धरतो, कसा जन्माला येतो, स्वइच्छा जी जी कर्मे करी ती आगाध थोडी मत सांगा. स्वइच्छा जी जी कर्मे करी, आपल्या इच्छेनं जे जे कर्म करतो ती आगाध थोडी मत सांगा. तो मोठेपणा, आगाध मोठेपणा देवाचा, तो काय करा मला सांगा. म्हणती देवा नाही जन्म, तेथे कैचे पुसशी कर्म, देव अरूप अनाम त्याशी जन्म कर्म आशना. म्हणशी देवा नाही जन्म, म्हणतात देवाला काय नाही, जन्म नाही, जन्म नाही. तर मग तो जन्म कसा धरतो, तो अकर्म आहे तर मग कर्म कसे करतो, तो विधेय आहे तर देह कसा धारण करतो, ऐका नाही. त्याला जर होणे संसारी स्वधर्मी पाळी आणि पुन्हा संसारात येऊन धर्माचं पालन कसं करतो, त्याच्या अवताराची स्थिती, कवन जन्म कवन व्यक्ती, किती अवतार किती मूर्ती, कृपेने मत प्रती सांगा स्वामी. त्याच्या अवतारांची स्थिती, असे त्याच्या अवताराची स्थिती म्हणजे यथार्थ जन्म कर्म धर्म सगळं. कवन जन्म कवन व्यक्ती, कोणते कोणते जन्म घेतले, कसा कसा व्यक्त झाला तो, किती अवतार झाले, किती मूर्ती त्याच्या, हे कृपेनं मला सांगा. जे का अतीत अनागत वर्तमान जे प्रस्तुत, ते अवतार समजताना इत्यत होत सांगावे. बरोबर, सगळे अवतार सांगा, कोणते, अतीत अनागत म्हणजे अतीत होऊन गेलेले, अनागत मला ज्ञात नसलेली. म्हणजे आम्हाला कृष्ण राम माहिती म्हणून ते दोनच नका सांगू, हेच नका सांगू आम्हाला, कृष्ण आणि राम हे दोनच सांगू नका. तो काय करा, आम्हाला अज्ञात असलेले, आमच्या होऊन गेलेले ते सगळे सांगा. वर्तमान जे प्रस्तुत आणि वर्तमान आता जे आहे ते आहे का नाही, ते अवतार समस्त अवतार इत्यत होत यथार्थ त्यांचं वर्णन करा. हरिचरित्र अवतार गुण प्रतिपादन करावया प्रश्न, तो सांगावया जयंती नंदन स्वानंदी पूर्ण द्रुमिल सांगे. हरिचरित्र अवतार गुण, त्या हरीचं चरित्र अवतार त्याचे गुण प्रतिपादन करायचा जो प्रश्न केला होता, त्या प्रश्नाचं उत्तर आता द्यायला सुरुवात केली. कोण देतोय ते, स्वानंदी पूर्ण सांगे. कोण सांगे, द्रुमिल. द्रुमिल द्रुमिल हे 5व्या नंबरचे हरी प्रबुद्ध पिपलायन आरबी होत्र आणि आता द्रुमिल. द्रुमिल होते वया म्हणा
अरे पाठ झाले पाहिजे. एक ऋषी होत गेला की त्याचं नावच पाठ करायचं. खरं तर नियम असा आहे, तुम्ही असं करायला पाहिजे. तुम्हीच नाही म्हणजे मी करायला पाहिजे. मी करत नाही म्हणून मग सांगायचं अधिकार नाही. जेवढ्या वया झाल्या तेवढ्याचे 51 पारायण दिवसात करायचे. नार बाबूतच पाठ. आज जेवढ्या वया झाल्या तेवढ्या वयाचे 51 पारायण करायचे. सोपं आहे. 20-25 हजार 51 31 जास्त झाले तर मग 31च करायचे. पण वेगळं पाठ करायची गरज नाही मग. आणि काय होतं, ज्या दिवशी ऐकलेले असल्या का त्या लवकर पाठवता येते. आपल्याला माहितीच आहे. ज्याच्यावर विषय झाला त्या लवकर पाठवतात. पाठच भागवत. मग काय सोपं भागवत संपत जाणं. अशा प्रकारचं होतं. अशा प्रकारचं सांगा. द्रुमिल नावाचे ऋषी काय करायला लागले आता सांगायला लागले. ज्याची लीला शक्ती अपरिमित ऐशा अनंत शक्ती ज्याच्या नकात या लागी तो अनंत म्हणत त्याचे गुण समस्त गणवती कोणा. महाराज ते द्रुमिल नावाचे ऋषी सांगतायत राजा खरा असं आहे ज्याची लीला शक्ती अपरिमित. त्याची लीला म्हणजे क्रिया करण्याचं जे चातुर्य ते अपरिमित आहे. त्याचा मोजमाप करता येत नाही. कोणा मोजमाप करावं. ऐशा अनंत शक्ती ज्याच्या नखात त्याच्या अंगात किती आहेत आम्हाला माहित नाही. पण अनंत शक्ती कशात येत त्या क्रिया करण्याच्या कला नखात भरलेले आहेत. या लागी तू अनंत म्हणत. म्हणूनच त्याला काय म्हणतात अनंत. अनंत गुण माझी काय म्हणून अनंत त्या ते म्हणत असते. अनंत ऐका त्याचं गुण हे अनंत आणि त्याचं एक नाव हे आहे अनंत. अनंत नावच त्याच्यामुळे अनंत ज्याचे काय आहे अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. माझी या स्वामी ते अनंत म्हणती का अनंत गुण त्या ते म्हणून या. त्यात अनंत गुण आहेत म्हणून माझ्या स्वामीने काय म्हणतात अनंत. अशा प्रकारचं आहे. अन म्हणजे नाही आणि अंत म्हणजे शेवट. ज्याच्या वर्णन करण्याला कोणालाही शेवट करता आला नाही, ज्याच्या गुणात कधी शेवट सांगता आला नाही असा अनंत. अशा प्रकारचा तो अनंत. त्याचे गुण समस्त गणवती कोणा. कोणाच्या गणाला त्या अनंताचे गुण समृद्धी. गणू म्हणे तो बालबुद्धी. जेविका आकाशाची वृद्धी मुंगी त्रिशुद्धी न करवी माप. त्या अनंताची गुण समृद्धी गणू म्हणे. एखादा निघलाच बुवा की त्याच्या अनंत गुणाचं काय करणार आम्ही वर्णनच करणार. असा एखादा म्हटला एखादा तर महाराज तो बालबुद्धी आहे का नाही. तो काय बालबुद्धी म्हणजे कोणालाही आतापर्यंत वर्णन करता आलं नाही अशा प्रकारचं ते आहे. जेविका आकाशाची वृद्धी मुंगी त्रिशुद्धी न करवी माप. आकाश किती मोठं आहे हे मुंगीला सांगता येईल. आकाश मुंगीला. सागरीचे जळ संपूर्ण जेवे केवी गणू शकेल वन तेवे अनंताचे अनंत गुण आकळी कवन निज सत्ता. सागरात किती पाणी. इथं हे ओळीचा डबल अर्थ घेता येईल आपल्याला. डबल अर्थ आहेच तर. सागराचे गुण सागर पाणी किती लिटर याशी पडलं चर्चा चालली. सागरात किती लिटर पाणी कोणीच नाही. कोणी म्हणे आपल्याला काय कोणी पण एक जण पुढे झालंच. मी सांगतो म्हणला मी मोजून येतो म्हणला. कोण मीठ आणि मीठ गेलं कशाला सागराचं आणि घेऊन मला ते सदस्य जे लिटरचं माप लावलं की कण आहो संध्याकाळ लोक टाइम होता तो दुपार लोक सांगितलं किती लिटर येतं बरोबर आहे. केलं म्हणजे मीठ टाकून कधी सागराचं पाणी मोजल्या जाणार नाही हे म्हणायचंय. पण नाथमा जरा मिठाचाच दृष्टांत का दिला. कोणाचाही चालतो इथं. कोणाचाही दृष्टांत चालतो इथं. कुणाचाही चालतो. सागराचे पाणी सागरीचे जळ संपूर्ण केवी गणू शके लवण असं जर म्हणलं असं सागरीचे जळ संपूर्ण केवी गणू शके मानव. माणसाला मोजता येतं का. लवण का म्हटलं मग माणूस का नाही म्हटलं असं का म्हटलं तर त्याचं कारण असं मला वाटतंय बरं का. असं नाही पण मला आता असं वाटतंय की मिठाला पाणी नाही मोजता आलं
पण मोजण्याच्या नादानादात मीठच सागर झालं. मोजण्याच्या नादानादात मीठ सागर झालं. तसं मग आपण असं म्हणायचं नाही एवढ्या लोकांना नाही जमलं बाबा त्याचे गुण, आपण कशाला नादी लागायचं. नाही 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 नाही, मोजता मोजता ते होऊन जातो आपण. त्याचं चरित्र आपल्याला यथार्थ वर्णन नाहीये, पण मग करूच नाही का, तर करता 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 तत्स्वरूप होऊन जातो आपण. हे त्यातलं विशेषता आहे. ऐका मीठ पिठाचे तो परित्नुची एके वेळे समग्र परब्रह्म फलित म्हणून सोडून द्यायचं नाही, सोडून द्यायचं नाही, हे करत राहायचं. मोजण्याचा मिठान प्रयत्न केला, मिठाचा मोठा फायदा झाला की मीठ काय होऊन गेलं, अशा प्रकारचं. देवी अनंताचे गुण अनंत आहे, आकळी कवनी सत्ता. आता इथे एवढ्या पुरताचा दृष्टांत दिलाय की मग कसं देवाचे गुण अनंत आहे. तर कोणाला येतील, पर्जन्याची आधारा गणिता येतील नृपावरा, पृथ्वीच्या दुर्वांकुरान सुखे महावीरा गणिता येतील. पावसाच्या धारा किती पडल्या मोजता येतील, मोजता येतात. पृथ्वीवर गवत किती असेल, किती अंकुर फुटले मोजता येतील. नाही वारा पडलावे तोही गणिता ते पावे, निमेषांचे यावे त्याशी भवे संगीत राया. वारा अफाट धावे तोही गणिता ते पावे, वारा अफाट धावे. ऐका नाही, वारा किती अफाट धावतो, पण एखाद्या वेळेला वाऱ्याचं ही गणित करता येईल एखाद्या. आता याच्यापेक्षा ते कसं कठीण आहे, जसं मनाचं वर्णन करत असताना असंच म्हटलंय, वारा बांधवेल मोठे अग्नी प्राशवेल अवचटे, समुद्र घोटवेल घोटे परी मन आत्मनिष्ठे नाही, आकाशाची करवेल चौघडी मेरूची बांधवेल पुडी परी शून्याची मुरडवेल नरडी परी मनाची घडी, आणि वार काळ जिंकवेल तत्वता त्रिभुवनीची लावेल सत्ता परी मनोनिग्रहाची वार्ता तुझविना अच्युता न घडे. अशा प्रकारे एखाद्या वेळेला तेही गणित, डोळ्याच्या पापण्याचंही निमिषाचं गणित करता येईल. पृथ्वीच्या परिमाणा काळे काळे होय गणना अरे भगवंताची आगुण वेदासे जाणं गणित नाही. पृथ्वीवर किती कण येतं, कदाचित एखादा नादीच लागला तर कोण्यातरी काळात त्याचं होईल गणित, त्याचं होईल त्या गवताचं आहे का नाही. परमाणू म्हणजे ते मातीचे कण, त्याचंही गणित होईल. पण भगवंताच्या गुणाचं गणित वेदालाही करता आलं नाही. भगवंताचे नाम यथा वेद झाले, त्याचे गुण गणिता सगळीकडे शेषाचे मुख तुखंड झाले. अरे वेदाला त्याच्या एका नामाचंच वर्णन नाही करता आलं, तर मग गुणाचं सोडून घ्या. नाम नुसतं नाम, तर मग त्याचं स्वरूप काय, नावाचंच वर्णन करता नाही आलं आहे का नाही. तर मग त्याचं काय पुढं, त्याचे गुण गणिता सगळे वेद झाले मुखे, घ्याता वेद झाले मुखे. भगवंताचे नाम एक घ्याता वेद मुखे झाली, एका नामानंच पुढे घेतलं त्यांनी, आणि त्याचं यथार्थ वर्णन करावं की नामानं नामाचं फळ काय, नामाचं विशेष काय, नाम किती श्रेष्ठ आहे, ते हे म्हणण्या सुद्धा त्याला काय झालं. बाकीच्याच काय करा, गगनावनी वाढ ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी चाल. त्याचे गुणगणिता सगळे शेषाचे मुख दुखंड झाले, शेष वर्ण करून गेला, त्याचे दोन तुकडे झाले तोंडाचे त्याच्या. त्यानंतरचे अनंत गुण येथे गणू शक्य कवन, काही एक संक्षेप विधान सांगेन लक्षण अवताराचे. त्याचे अनंत गुण येतं, इथं मी काय वर्णन करू शकणार आहे, त्या ऋषीनं सांगितलं. पण काही एक संक्षेपे जाण, पण काही थोडे काय करतो तुला आता ते गुण सांगतो, अशा प्रकारचं आहे. सांगेन लक्षण अवताराचे, अवताराचं लक्षण तुला सांगतो. अवतारामध्ये प्रथमता पुरुष अवताराची कथा दुर्मिळ झाला सांगताना ऐकत होता महाराजा. त्या अवतारामध्ये आरंभाला म्हणजे सुरुवातीला दुर्मिळ नावाचे ऋषी महाराज पुरुष अवताराची कथा काय करायला लागले, सांगायला लागले. सांगते झाले नारायणाची आत्मशक्ती, पंचमहाभूते भूताकृती, सृजोनिया यथाने होते ब्रह्मांडाची स्थिती निर्माण केली. श्री नारायणाच्या आत्मशक्तीच्या योगाने भूताकृतीचे म्हणजे पंचमहाभूताची आकृती काय केली, निर्माण केली. सुरुवात कशी झाली, आणि सृजनीय यथानिभूती चांगल्या प्रकारचे व्यवस्थित यथानिभूती निभूती, त्याच्या निभूतीत फरकच नाही बुवा. निभूती महाराज त्याची काही कळत नाही. अहो एक गाडी आता निघली तर महिन्यात दुसरी निघाली की पहिली जुनी वाली. आता मोबाईल घेतला ना, मोबाईल घेतला की 15 दिवस झाले की दुकानदार म्हणतो काय राव तुम्ही 15 दिवस थांबले असते ना, त्याच्यापेक्षा भारी पीस आलाय.
बरोबर आहे का नाही? बदल करावा लागायला, कारण त्याच्यात काहीतरी कमी आहे म्हणून काय करावं लागतो, बदल. महाराज, ही सृष्टी निर्माण होऊन किती कल्प केले सांगता येत नाही, तरी शरीरात बदल करावा असं कोणाला वाटलंय का? किंवा हे इथं कमी हे नव्हतं पाहिजे आणि मग तिथं ते पाहिजे होतं म्हणजे व्यवस्थित झालं असं कोणाला वाटलंय का? यथानुभूती त्याच्या निभूतीत काही फरक नाही. अशा प्रकारे आपली निभूती सांगू सदाशिव, लय पाणी पाळल्यावर वाटतं चिपडा तूर नव्हती पाहिजे. आपली निभूती काय आपल्याला कळतच नाही पुढचं काही, का त्याच्या निभूतीत फरक नाही? कारण त्याला महाराज सगळं काय आहे, ज्ञान, त्याला माहिती पुढे कसं होणार आहे. अशा प्रकारे यथानुभूती त्यानं ते सगळं स्थापन केलं. ब्रह्मांडाची स्थिती निर्माण केली, ब्रह्मांडाचं सगळं स्थिती त्यांनी निर्माण केली. विराजपूर ब्रह्मांड नाम तेथ लीला प्रवेश देवोत्तम, याला की पुरुष हे नाम पुरुषोत्तम स्वांशे पावे. विराजपूर ब्रह्मांड नाम, अशा प्रकारचे ब्रह्मांडाला विराजपूर एक असं दुसरं नाव आहे असं म्हणतात. विराजपूर त्या देवोत्तमाच्या लीलेने काय केलेला आहे, आपला प्रवेश केलेला आहे. आणि त्या नगरात त्यानं प्रवेश केल्यामुळं त्याला पुरुष हे नाव काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. आणि पुरुषोत्तम स्वांश पावे, आणि त्याचा अंश जो आहे तो पुरुषोत्तम आहे. विराजपूर ते अर्थ म्हणलं नसतं, विराजपुराचं पाहावं लागेल काही नाही क्वेश्चन. विराजपूर ते आलंय कदाचित म्हणलं असेल, कारण या देहात पुरुषे इति पुरुषोत्तम, हा पुरुषोत्तम शब्दाची व्याख्या गीतेची केलेली. तर पुरुषाच्या आत राहतो म्हणून त्याला काय म्हणतात, हा पुरुष आणि तो पुरुषोत्तम. तर मग विराजपूर त्या अर्थ विराजपूर बहुतेक देह येईल. बघूया, याला की पुरुष नाम ऐका नाही, त्याच्या ज्ञानशोगी प्रकृती झाली प्रजाती प्रसवती. याला की पुरुष नाम स्थिती निश्चिती पावला, त्याला पुरुष नाव पडलं. दुसरं त्याचंही कारण आहे, त्याचा एका अंशानं प्रकृती काय झाली, विश्वाला प्रसवती झाली, ती प्रसूती म्हणून हा पुरुष, ती प्रकृती ती स्त्रीलिंगी, आणि याची सत्ता घेतली म्हणून हा पुरुष. नाही तर हा पुरुषही म्हणण्यापुरता काही इथं संबंध नाही, तिच्या सापेक्ष हा पुरुष. तो अकर्तात्म योग युक्ती जगचतवीची शक्ती, ज्याच्याने जगा जगत स्फूर्ती त्याची गुणकीर्ती तो श्लोकी सांगू. असा अकर्ता असलेला, आत्मबल असलेला, जगाला चेतन करणारा, स्वतः शक्तिमान असलेला आणि ज्याच्यानं जगाचं स्फुरण होतं अशा भगवंताचे गुण कीर्ती 2 श्लोकात पुढच्या काय करता येत आता सांगणार आहे. त्याचा विचार आपण उद्या करूया. कुंडली करू